नमस्कार मित्रांनो, मीच मित्राशी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आता वाजलेत सकाळचे 3:45 आणि आम्ही आता सर्व निघालो, म्हणजे सर्व उठले जाता आणि आम्ही आता निघणार आहोत। निघालास काय? सर्व पोरं आता तयार वगैरे होऊन सर्व निघाले होते आणि हे इकडं चालले होते यांची गोली खाणं, म्हणजे यांना गाडी वगैरे लागते ना, प्रवास वगैरे करतात, त्याच्यामुळे ती गोली खात होते। घे भाई आपल्या चौघांनाच लागते। 4 वाजलेत। बघतो इथले इथे हे पाणी आहे बघ तिथं, हे नका तिथलंच घ्या। ये दास लोग ऑफिसचं चॉकलेट पाहिजे ना, ते मागच्या गाडीचे पाणी बॉटल जिथे कोपरा लागले गाडीत पाणी होते। अरे थांब, ड्रायव्हर आहे, चिंगम पाहिजे आपण नेमकं काय? अरे चिंगम दे ना, नाही तर आपण काय मस्त होती म्हणजे हे नितीश। शेवटी आम्ही थोड्या वेळानंतर हायवेला आलो आणि उजळलं पण होतं थोडंफार, तर चला पुढचा प्रवास आता एन्जॉय करूया।
मी ॲक्टिव्ह होता कधी. स्वतःचा फायनल आम्ही पोचून आम्ही जरा चाय वगैरे केलेलं, थोडा वेळ बसलो. पण आम्हाला तिथून अजून एक बस पकडायची होती आणि आम्हाला जायचं होतं आमच्या घरी आग्रेपाड्यात. तर आम्ही सर्व निघालो होतो एकत्र. बघा सर्व कसे थकलेले चेहरे. खरं सांगू तर मी पण ट्रॅव्हलिंग करताना झोपून होतो. या बघा व्हिडिओ वगैरे होत्या त्या गाण्यान वगैरे काढल्या नव्हत्या. मला पण झालेली. थोड्या वेळ वाट बघून फायनली बस आली आणि आम्ही बसमध्ये चढलो. तेवढ्यात कोणाची तरी चप्पल पडली तिथे आणि ती घेऊन आम्ही चढलो वरती. आम्ही आतमध्ये बसलो आणि तिकीट वगैरे काढून ते काका होते ना कंडक्टर वगैरे, ते खरंच खूप म्हणजे चांगले होते. म्हणजे बोलायला वगैरे खरंच खूप छान आहे, मस्त वाटत होतं त्यांच्याशी बोलून. थोड्या वेळाचा प्रवास करून आणि शेवटी उतरलो आमच्या आग्रेपाड्यात आणि आम्ही चाललो होतो आता घरी. काय आलं आमची ड्रायव्हर श्री निशांतजी नाचरे 3.25 ते 3.5 तासात गाडी कुठून आणले? माणगाववरून. त्यांचं म्हणणं असं आहे की सकाळचा जर अंधार नसता तर त्याच्या आधीसुद्धा आणली असती गाडी. चल बाय बाय. चल भेटू नंतर. ठीक आहे चल बाय बाय. तर मित्रांनो मी चाललो आता घरी आणि आय होप तुम्हाला हा व्लॉग आणि आधीचे जे काही व्लॉग टाकले होते मी ते तुम्हाला आवडले असतील. मी माझ्या मित्रांसोबत पहिल्यांदा असं कोणतं तरी म्हणजे गडावर वगैरे किंवा मित्राच्या गावाला वगैरे असं फिरायला गेलो होतो आणि खरं सांगू तर हा माझा एक्सपिरियन्स खरंच खूप चांगला होता. आणि मला असं वाटतं की तुम्ही पण एकदा तुमच्या मित्रांसोबत किंवा तुमच्या फॅमिलीसोबत एकदा असं पर्यटनासाठी जावा आणि खरंच खूप आनंद येईल या गोष्टीचा. नंतर चला भेटूया का पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.